नमस्कार, मी जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी आहे केळांच्या पुऱ्या कशा बनवायच्या। मधल्या वेळेत मुलांसाठी खाऊ देण्यासाठी किंवा टिफिनमध्ये सुद्धा देण्यासाठी ही आजची रेसिपी खूप छान आहे। संपूर्ण व्हिडिओ पहा आणि लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा। आपण आता रेसिपीला सुरुवात करूया आणि काय काय लागले पाहूया। त्याचे साहित्य: केळाच्या गोड पुऱ्या, 1 बाउल गूळ घ्या म्हणजेच 1 वाटी, आणि त्याच बाउलनी 1 वाटी पाणी घ्या। आता गूळ आणि पाणी आपण गॅसवरती गरम करून घेऊया। पूर्ण आपला हा गूळ वितळेपर्यंत गॅसवरती ठेवायचा। आता गूळ इकडे वितळत ठेवूया, तोपर्यंत आपण पीठ घेऊया। पिठाचं सुद्धा प्रमाण हे 2 बाउल गव्हाचे पीठ घ्या। तरी ते हे 2 बाउल गव्हाचे पीठ घेतलेले आहे। आता गूळ तिकडे विरघळलाय का बघूया आपण। तर हे पहा, इथे छान असा गूळ आता विरघळून झालेला आहे। अर्धा चमचा त्यामध्ये वेलची पावडर घाला आणि मिक्स करून घ्या। गॅस बंद करा। आता पाणी थंड होईपर्यंत हे पिकलेले केळ आहे, असं जास्त पिकलेलं केळ घ्यायचं। त्याच्यावरचे साल काढून सुरीने केळाचे बारीक बारीक असे काप करा आणि पूर्ण हे केळ आहे ते बारीक करून घ्यायचं। तर हे चमच्याने असं पूर्ण बारीक करून घ्या। नंतर एक भांडं घ्या, त्या भांड्यामध्ये बारीक केलेलं केळ आहे ते पूर्ण घाला। जे गुळाचं पाणी बनवलेलं आपण ते थंड झाल्यानंतर याच्यामध्ये ओतायचं, पण ते आपण आता गाळणीने गाळून ओतूया। तरी ते हे गाळणीने गाळून पाणी सर्व ओतून घ्या। जी वेलची पावडरची जी जाडसर केसरं वगैरे असतात किंवा गुळामध्ये काहीतरी खडा वगैरे असतो तो पूर्ण निघण्यासाठी हे गुळाचं पाणी गाळून घेतलेलं आहे। थोडंसं चिमूटभर याच्यामध्ये किंचित मीठ घालायचं आणि जे आपण गव्हाचे पीठ घेतलेलं आहे ते घालायचं। सर्व चमच्याने आधी सुरुवातीला मिक्स करून घ्या। सर्व चमच्याने मिक्स करून झाल्यानंतर आपण हे हाताने मळून घ्यायचं। तर हे पहा, आता चमच्याने इतपत असं हे सर्व मिक्स करून झालेलं आहे। आणखीन आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पीठ लागणार आहे। तर तुम्ही गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही तांदळाचे पीठ किंवा थोडे बेसन पीठ सुद्धा घातलं तरी याच्यामध्ये चालतंय। तर मी याच्यामध्ये गव्हाचंच पीठ घातलेलं आहे। तर हे पहा, आता सर्व हे हाताने मळून घ्या आणि मळून झाल्यानंतर थोडंसं वरती असं तेल लावून एक अर्ध्या तासासाठी पिठाचा गोळा भिजत तसाच ठेवा आणि अर्ध्या तासानंतर पहा, छान असं तुमचं आता पीठ भिजलेलं आहे। मस्त हाताला असं तेल लावा। जेवढा आपण चपातीचा गोळा तयार करतो तसाच गोळा तयार करून घ्यायचा। तरी ते गोळा हा तयार करून झालेला आहे। हे पीठ आहे हे तांदळाचं पीठ लावलेलं आहे आणि आता पोळी लाटून घ्या। थोडीशी अशी पोळी लाटून झाल्यानंतर याच्यावरती खसखस लावायची किंवा पांढरे तीळ लावायचे आणि परत पोळी लाटून घ्यायची। तर आता खसखस टाकून झाल्यानंतर परत थोडीशी पोळी लाटून घेते। तर हे पहा, इतपत अशी लांबट अशी पोळी लाटून घ्यायची। ही थोडी जाड ठेवायची म्हणजे कशी आपल्या पुऱ्या छान फुगल्या जातात। अशी बिन काटाची वाटी घ्यायची आणि अशा पुऱ्या बनवून घ्या। गोल गोल मस्त पुऱ्या
4 इथे आता माझ्या तयार झालेल्या आहेत। अशा पद्धतीने सर्व पुऱ्या बनवून घ्या। तर इथे सर्व पुऱ्या आता बनवून तयार आहेत आणि पुऱ्या करेपर्यंत गॅसवरती मी कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं। तेलही छान तापलेलं आहे। त्या दोन्ही साइडनी पुऱ्या व्यवस्थित तळून घ्या। गॅसची फ्लेम बारीकच ठेवा। पहा इथे किती टम्म फुगलेले आहे ही पुरी। अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या। मस्त तुम्ही ह्या केळाच्या ज्या पुऱ्या आहेत कुठे प्रवासात वगैरे बाहेर जाताना सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता। 7-8 दिवस आरामात त्या पुऱ्या बाहेर राहतात आपल्या अगदी व्यवस्थित। तरी ते आता आपल्या छान अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत। पहा टम्म फुगलेल्या केळाच्या पुऱ्या। मग कशी वाटली केळांची रेसिपी? आवडली ना? आवडली असेल तर लाईक करा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा। तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा। माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा, आनंदात राहा। आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीच्या रेसिपी घेऊन जयश्रीच रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।